कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाडमधल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्याच्या जतनासंदर्भात ठाम मत व्यक्त केलंय। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांप्रमाणे रायगडचं जतन व्हावं अशी त्यांनी मागणी केली आहे। किल्ल्याच्या परिसरात होणाऱ्या उत्खननावरती तात्काळ नियंत्रण ठेवायला हवं असं सांगत त्यांनी नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने सुसंगत असा आराखडा तयार करण्यावरती भर दिलाय। रायगडचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेत त्याचं संवर्धन हे भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचंही संभाजीराजेंनी स्पष्टपणे सांगितलंय। रायगड प्राधिकरणाने आता पण जे कामं केलेले ते युनेस्कोचेच गाईडलाईन आहे। एकही आम्ही काम विदाउट गाईडलाईन केले नाही। उलट पुरातत्व खात्याचे अनेक असे कामं झाले ते युनेस्कोच्या गाईडलाईन मध्ये बसत नाहीत। जसं उदाहरण पायऱ्यामध्ये सिमेंट घालणं, आपली शिवाजी आपल्याला कशामुळे मिळालेलं युनेस्कोचं हे ब्रँडिंग की हे मिलिटरी काय म्हणतात शब्द तो मिलिटरी लँडस्केप मराठा मिलिटरी लँडस्केपच्या नावाने मिळालेलं आहे। म्हणजे पूर्वी मग तिथं सिमेंट वापरलं गेलं होतं का? तिथं काय वापरलं गेलं होतं? पूर्वी दगड कसे होते? पूर्वी दगड 300 किलोचे होते। आता आपण 300 किलोचे दगड आणू शकतो का? नाही। म्हणून आपण आणलाय 50 किलोचा दगड। रेडीमेड दगड नाही, तो तासलेला दगड आहे। म्हणजे जेवढं आपल्याला जुन्या पद्धतीने करता येईल ते आपण करतो। म्हणजे याचा अर्थ काय? आपण युनेस्कोच्या गाईडलाईन प्रमाणे युनेस्कोचं ब्रँडिंग व्हायच्या अगोदर पासून म्हणून माझा शब्द आहे, शास्त्रोक्त पद्धतीने आपण संवर्धन जतन करायला पाहिजे। आणि त्या पद्धतीने आपलं काम की महाड टू रायगड हा हेरिटेज हायवे व्हावा। म्हणजे तुम्हाला असं वाटायला पाहिजे की दुर्गाराज रायगड तिथं पोहोचल्यावर रायगड दिसायला नाही पाहिजे। एकदा महाडवरनं तुम्ही नातेखिंडपासून तुम्ही सुरुवात केलं की तुम्हाला वाटायला पाहिजे की अरे आपण रायगडवरच पोहोचलोय। कुठेतरी आपण पॉलिसी ठरवली नाही आणि कुठेतरी आपण काहीतरी लाईन ड्रॉ केली नाही, तर ह्या दुर्गाराज रायगड किल्ल्यासाठी सुद्धा धोका आहे आणि पर्यटनाच्या साठी सुद्धा धोका आहे आणि दुर्गाराज रायगड किल्ल्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा धोका आहे।